पंचांना विनंती असेल स्ट्राइक एंडवर फलंदाज आपण पाहणार प्रशांत सपकाळला, नॉन स्ट्राइक एंडवरती साहिल या फलंदाजाला पाहतोय. गोलिंग मार्गवरती सज्ज झालाय राजे आराव संघाकडून विजय भोसले. आधीच्या मॅच मध्ये अविनाश भोसलेची कमी जाणवत होती मैदानाच्या आत. आता नक्कीच दुसऱ्या राऊंडला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. पंच सामना चालू करायचा आहे लवकर. अविनाशला जय भवानी मित्रमंडळ कुसावडे आयोजित कोयना चषक 2025 पाहतोय आपण. कालच्या दिवसामध्ये झालेल्या 12 संघांमध्ये केदारेश्वर पिंपरी संघ अंतिम फेरीमध्ये गेला. आजच्या दिवसामध्ये 12 संघांमध्ये कोणता संघ अंतिम फेरीमध्ये जाणार पाहायचा आहे. मॅचला सुरुवात होते. पंचांना ग्रीन सिग्नल येतोय. स्ट्राइक एंडवरती प्रशांत खोदून काढलाय चेंडू. यार करबेचा चेंडू आता बॅटेज लागते. एक धाव मिळते. संघाच्या 51 ला सुरुवात होते. जेएमपी वाशवडे संघाच्या एक धाव अशी धाव फलकावरती लागते. वैयक्तिक एका धावेवरती खेळतोय प्रशांत सपकाळ. आपल्या 51 ला सुरुवात करतोय. 3 षटकाचा सामना आहे. 18 चेंडूचा खेळ करायचा आहे. मैदानाच्या आत दुसऱ्या फेरीतील पहिली लढत चालली आहे. मैदानाच्या आत एका बाजूला राजे आराव असेल तर एका बाजूला जेएमपी वाशवडे. एक पेन तालुक्यातील संघ, एक खालापूर तालुक्यातील संघ. पेन विपक्ष खालापूर अशी लढत पाहतोय आपण मैदानाच्या आत. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय विजय भोसले. शॉर्ट पिच चेंडू आहे, सोडणार नाही. संधीचं सोनं केलंय साहिल सपकाळनं. चेंडूला भिरकावून दिलंय. सीमारेषा पलीकडे आलेला हा 6 धावांसाठी षटकार. 6 धावेनं संघाची धाव संख्या वाढते ती 7 या अंकावरती. 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा विजय भोसले साहिल साठी. रेवाचा टाइम गेलाय. पहिला आदरा बसतोय एमपी वाशवडे संघाला. साहिल येईल माघारी. डीजे खरोखरच प्रवीण आपण पाहिलं की साहिल सकपाळने मात्र सुरेख फटका घेतला होता. एक अप्रतिम असा षटकार आला होता बॅट मधून, परंतु रिव्हर्सिपचा मोह आवरला नाही. आताचं क्रिकेट मात्र काहीतरी स्टँडर्ड वेगळं आहे की पूर्वी जसं बॅटला बॉल लागला तर माणूस त्याच पट्ट्यामध्ये बॅट फिरवत असायचा, पण हल्ली त्यांना वाटतं की हा फटका खेळल्यानंतर मी क्रिकेटर कमी दर्जाचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक फटके माझ्या बॅट मध्ये आहेत हा दाखवण्याचा मोह साहिलला आवरला नाहीये. मी म्हंटल तर अप्रतिम फटका षटकार एकदम छातीच्या लेवलवर येणारा पुलचा फटका पाहायला मिळाला आणि पॅरल षटकार गेला होता, परंतु दुसरा चेंडू मात्र जाळ्यामध्ये अटकला आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करताना झेलबाद झाला तो साहिल सकपाळ. नक्कीच दादा, पहिला आपण आधीच्या चेंडूवरती षटकार आला त्याच मोमेंट मध्ये त्या फलंदाजाला खेळायचं होतं. वाकडी नजर करून खेळणं चुकीचं होतं. ती घातक ठरली. जेएमपी वाशवडे संघाला बॅट एज लागते. डबल एस्टेकच्या गल्लीमधून चेंडू निघून जाणार. कार्पेट मध्ये चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार. डीजे 4 धावेनं संघाची धावसंख्या वाढणार 11 या अंकावरती. मी म्हटलं होतं साहिलचा सपकाळ खेळ होता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती त्यानं षटकार मारला होता. तिसऱ्या चेंडूवरती वाकडी नजर करून दुधारी तलवारचा वापर केला. त्या ठिकाणी फसला साहिल सपकाळ. आधीच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली त्या खेळाडूच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावतोय स्ट्राइकच्या हातामध्ये. धावसंख्या 10 फलकावरती स्थिरावते. 11 या अंकावरती. एका विकेटचं पतन झालंय. 11 धावा 18 चेंडूचा खेळ करायचा आहे जेएमपी वाशवडे संघाला. 18 चेंडू मागे कितपत धावा गोळा करणार जेएमपी वाशवडे संघ. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता होते. नवीन फलंदाज बॅटर मैदानामध्ये पाहतोय आपण. विनीत सपकाळ अंडर 19चा खेळाडूला पाहतोय मैदानाच्या आत. एक जुना जाणता खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव असेल प्रशांत सपकाळ. 6 चेंडू पेस केले विजय भोसलेनं. 11 धावा खर्च केला. एक महत्वपूर्ण विकेट घेतलाय तो साहिल सपकाळचा. विजय भोसले एक मोठं नाव आहे. पेनपूर्व विभाग असो, कोयना क्रिकेट असोसिएशन असो, ओपन टेनिस क्रिकेट मध्ये असो, असं हे नाव विजय भोसले. स्ट्राइक एंडवरती प्रशांत, नॉन स्ट्राइक एंडवरती विनीत. नवीन गोलंदाज येतोय राजे आराव संघाकडून. गोलंदाज यश. प्रवीण पवार
जर आमच्या छोट्या हॉलंडरनी चेंडू अडवला सीमारेषे बाहेर, फक्त अडवला तरी त्यांना 50 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून. जेवढे पण सीमारेषेच्या बाहेर टप्पा चेंडू जरी गेला, चौकार जाणारा षटकार जाणारा चेंडू फक्त अडवला तर जे जय भवानी मित्र मंडळ छोटे हॉलंडर असतील त्यांना प्रत्येक हॉलंडर्सला 50 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच यश उद्ध्वस्त होतात. ज्या खेळाडूसाठी जाळं रचलं होतं राजा आराव संघानं, तो फलंदाज बाद होतोय. प्रशंसक करेल बॅक टू पविलियन डीजे. नक्कीच जय भवानी कुसावडेचे सर्व व्हॉलेंटियर्सना विनंती असेल, लहान तरुण मंडळांना सरपटी बॉल जरी पकडला किंवा एक टप्पा चेंडू पकडला तरी गणेशजी महाराज यांच्या माध्यमातून आपल्याला कॅश प्राइज 50 रुपये असतील लगेचच. मोठा हादरा बसला आहे जेएमपी वाशिवडे संघाला. प्रशांत सपकाळ आलाय माघारी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यश 18 नंबरची जर्सी परिधान आहे, त्याच्या अंगावरती यश असा राजे हराव संघाचा एक नवतरुण गोलंदाज पाहतोय आपण. अंडर 19 चा खेळाडू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय जेएमपी वाशिवडे संघाकडून ज्ञानेश्वर सपकाळ. दोन मोठे हादरे बसलेत. साहिल आणि प्रशांत सपकाळ आलाय माघारी. धाव संख्या 10 फलकावरती 11 धावा. 2 विकेटचं पतन झालंय. स्ट्राईक वरती ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईक वरती विनीत, गुलिंग वरती सज्ज झालाय यश. सुंदर फटकाय, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पलीकडे आलेला हा ब्रँडेड ज्ञानेश्वरच्या बॅट मधून षटकार. 6 धावेनं संघाची धाव संख्या वाढणार 17 या अंकावरती. 17 धावा 10 फलकावरती हाणामारी करावी लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. जेएमपी वाशिवडे संघाला 18 चेंडूचा खेळ करायचा आहे. मैदानामध्ये 3 षटकाचा सामना असेल. जवळजवळ 35 ते 40 धावा गोळा कराव्या लागतील. 2 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती प्रशांत सपकाळच्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला, चेंडूला भिरकावून दिला. सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी तिसरा चेंडू पेस करणार गोलंदाज राजे आराव संघाकडून. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षण चेंडू मागे धावताय झेलसाठी. झेल सुटते. कॉलिंग महत्वाचं होतं, कॉलिंग चुकलं. विजय भोसले, जावेद आणि या 3 फलंदाजांमध्ये कॉलिंग चुकलं. नक्की विजय भोसलेनं झेल हा पकडला असता. जर कॉलिंग झाला असतं, कॉलिंग महत्वाचं होतं मैदानाच्या आत, कारण आपल्या संघाला पुढच्या वाटचालीसाठी न्यायचं असेल तर एक कॉलिंग महत्वाचं आहे. झेल होणं गरजेचं महत्वाचं होतं मैदानाच्या आत. प्रवीण पवार, इथे कॉलिंगचा अभाव आपण पाहिला. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत होते. मला वाटलं की टक्कर होते की काय, कारण विजय भोसले सुपर एकदम वेगाने धावला होता आणि आता मात्र चेंडू कव्हरच्या वरून तटवला ज्ञानेश्वर सपकाळने. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठला करतोय. चेंडू सीमारेषेच्या काही पाऊल आतमध्ये अडवला जातोय. दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाज पळून काढतायत. नक्कीच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये फुलटा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये आहे. सतो गोलंदाज फलंदाज झेल पकडतो का पाहायचा. आणि तिसरा आदरा बसतोय जेएमपी वाशिवडे संघाला. ज्ञानेश्वर सपकाळील माघारी. नक्कीच या ठिकाणी कोयना क्रिकेट हाऊसिंगचे विद्यमान सचिव सुरेंद्रजी जाधव साहेबांच्या माध्यमातून या आयोजनासाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आलेत आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल, आमच्या मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच नावात यश आहे या खेळाडूचं. एक अंडर 19 चा खेळाडू आहे बघा. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा खेळाडू पाहतोय आपण राजे आराव संघाकडे. विजय भोसले यांच्या माध्यमातून खेळणारी नवोदित गोल फलक खेळाडू पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. बरेचसे खेळाडू हे अंडर 19 चे आहेत. एका बाजूला विजय भोसले असेल, सूरज असेल, अविनाश असेल,
असे बरेचसे खेळाडू आहेत, पण अंडर 19 खेळाडू आपल्याला बरेचसे पाहायला मिळतात त्या संघामध्ये. राजा आराव पुन्हा एकदा निघतोय, लावड अपील केले, अपील सक्सेस झाले, फलंदाज बाद होत आहे. गौरव सपकाळी महागारी LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. जवळजवळ तिसरा चौथा आदरा बसतोय JMP वाशोडे संघाला. धावसंख्या 10 फलकावरती 21 धावा, 6 चेंडू पेस केले, 3 गडी बाद केले मोठे आणि 10 धावा खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली राजेआराव संघाकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होणार अजय. 12 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये, 4 विकेटचा पतन झालाय. 21 धावा 10 फलकावरती लागल्यात. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आत. 6 चेंडू मागे कितपत धावा गोळा करणार JMP वासुडे संघ. नवीन गोलंदाज येतोय प्रशांत. आधीच्या मॅचला अविनाश आणि प्रशांतची कमी होती. नक्कीच दुसऱ्या मॅचला हे दोन्ही फलंदाज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रशांत असेल, अविनाश असेल. आता अजय आणि विनीत याला बारी थांबवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावाचा डोंगर उभा करावा लागेल. दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये शेवटच्या 6 चेंडू पर्यंत थांबणं गरजेचं आहे. संघाला जर विजय करायचा असेल तर जवळजवळ 30 ते 35 किंवा 40 धावा कराव्या लागतील. नवीन गोलंदाज पाहतोय प्रशांत. स्ट्राईक एंडवरती विनीत. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकावलाय, काय होते पाहायचं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू उचलणार, फेकणार. एकच धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 10 फलकावरती 22 धावा 10 फलकावरती लागल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती अजय सपकाळला पाहतोय. अजय आणि विनीत. बॉलिंग बॉलवरती प्रशांत. राजेआराव संघाकडून बरंच नाव चर्चेमध्ये आहे या खेळाडूचं. सुंदर फटका, चेंडू हवेमध्ये आहे. सतत फलंदाजामध्ये झेल कलेक्ट करतोय का पाहायचं आहे आणि झेल सोडतोय प्रशांत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढणार 24 या अंकावरती. 24 धावा 10 फलकावरती. उर्वरित चेंडू मागे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे JMP वाशुडे संघाला. धावांचा डोंगर उभा करायचा आहे मैदानाच्या आत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजेआराव संघाकडून. पहिलं षटक हाताळलं विजय भोसलेनं. धावा खर्च 11. 1 विकेट. पराक्रमी तांबेचे होणार फलंदाज यश शिंदे यांचं आगमन होत आहे. त्यांनी अनाउन्समेंट केले की अजय सपकाळसाठी 500 रुपये, प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे यश शिंदे यांच्याकडून. 9 चेंडू दिलाय पंचाने. बिमर चेंडू असेल, थ्रेटचा चेंडू असेल. पिचच्या बाहेर चेंडू पडलाय, सॉरी क्षमा असावी. थ्रेट चेंडू आहे. संधी आहे फलंदाजाला. अजय सपकाळला षटकारासाठी 500 रुपये लावले यश शिंदेच्या माध्यमातून. मोठा फटका येतोय का पाहायचा आहे. गोलंदाज निघतोय प्रशांत अजय साठी. अजय सपकाळसाठी मात्र मोठी संधी आहे. मारुती शिंदे बारक्या यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि भीमरचा 9 बॉलचा चेंडू आहे, 3 हिटचा चेंडू आहे. तिथे विकेट गमावण्याची कोणतीही शक्यता नाही आहे. आणि फुलटॉस चेंडू 500 रुपये मला वाटतं वसूल होत आहेत. आणि पहा तुम्ही खरोखर बारक्या शिंदे ग्रामपंचायतीचे सन्माननीय उपसरपंच श्री ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. तसेच वडवळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आमचे मित्र पाटील साहेब यांचे देखील इथे आगमन होतं. तरी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. मी म्हटलं तर प्रवीण पवार की
मारुती शिंदे यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं प्रत्येक षटकारासाठी आणि अजयने मात्र ती संधी घेतली आहे. पहिला चेंडू फुलटॉस होता, चेंडू धाडला स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी आणि मारुती शिंदे आपण 500 रुपये जमा करायचे आहेत. आपला अनाउन्समेंट झालाय. हल नक्कीच मारुती शिंदे आपण 500 रुपये कॅश प्राइज जमा करायचे आहेत. धाव संख्या धावफलकावरती लागले 31 धावा. एक मोठा फटका आलाय, धावांचा डोंगर उभारलाय. जेएमपी वाशवडे संघानं 31 धावा धावफलकावरती लागलाय. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 3 चेंडू मागे कितपत धावा गोळा करणार अजय आणि विनीत पाहतोय आपण. स्ट्राईक एंड वरती अजय, नॉन स्ट्राईक एंड वरती विनीत, गोलिंग वरती राजे आराव संघाकडून प्रशांत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एसट्या उद्ध्वस्त होत आहेत. मोठा आग्रह बसतोय जेएमपी वाशवडे संघाला. अजय सपकाळील माघारी डीजे. धाव संख्या धावफलकावरती 31 धावा. हा नक्कीच जय भवानी मित्रमंडळाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल, लहान तरुण मंडळांना विनंती असेल आणि कोणत्याही खेळाडूने एक टप्पा चेंडू पकडा, सरटी चेंडू पकडा. गणेशजी मराठे साहेबांकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि बच्चे कंपनीसाठी आणि भाऊसाहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि विद्यमान सरपंच ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांकडून 200 म्हणजे 250 रुपयाचं कॅश, 350 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा आहे. बच्चे पार्टीसाठी 50, षटकारासाठी 200, ज्ञानेश्वर सुतार साहेबांकडून आणि भाऊसाहेबांकडून 100 असे 300 आणि गणेशजी मराठे साहेबांकडून 50. बच्चे कंपनीसाठी खाली व्हॉलेंटियर्स बच्चे कंपनी म्हणजे 1ली ते 5वी पर्यंत ह्या बच्चे कंपनीसाठी. हा कल्पेश भोसलेने जर षटकार मारला तर ज्ञानेश्वर सुतार साहेबांकडून 500 रुपये. सुनीलजी सपकास यांच्याकडून षटकारासाठी 500. बघा 500 आणि 3 800 रुपयाचं कॅश प्राइज आहे या ठिकाणी. सुंदर फटका, कार्पेट बसून चेंडू निघतोय. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. नक्कीच 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावीने संघाची धाव संख्या वाढते ती 33 आणि 18 चेंडू मागे 34 धावींची गरज आहे. ओरटो गणेशजी सर. खरोखरच प्रवीण पाटील यांचा काय सपोर्ट आहे. आपण पाहिलं होतं की जेएमपी वासोडे संघाची धाव संख्या कुठेतरी कमी आहे. लगेच वडवा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच साहेब आले म्हणजे 500 रुपये षटकारासाठी. त्यांना माहिती जर 6 धावा या चेंडूवर आल्या तर निश्चित जेएमपी वासोडे संघाचं आव्हान मात्र मोठं होणार होतं. सुनील सकपाळांनी 500 लावले. एका चेंडूवर 1200 रुपयाचं पारितोषिक झालं असतं ते भोसलेसाठी. चला नाणेफेकीच्या कौलासाठी यायचं आहे. पुढील होणारा सामना जय भवानी कुसावडे वर्सेस अमरदीप धवली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. या संघाचे नाणेफेक करतील वडवळ ग्रामपंचायतीचे सन्मान्य ग्रामविकास अधिकारी सन्माननीय आमचे मित्र श्री प्रमोदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक होतील. चला जेएमपी वासोडे संघ थोडे क्षेत्राशी सजवायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची होती राजे आराव संघाने. नाणेफेकीचा कौल होणार आहे. दुसऱ्या फेरीला दुसरा सामना रंगतोय. जय भवानी कुसावडे विपक्ष अमरदीप धवली या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करतील आमचे मित्र प्रमोदजी पाटील साहेब ग्रामपंचायत वडवळचे ग्रामसेवक. सांगतो.
हॅलो नक्कीच 18 चेंडू मागे 34 धावांची गरज आहे राजा आराव संघाला 18 चेंडू मागे 34 धावा गोळा करायचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विजू भोसले आणि सूरज भोसलेला पाहतोय त्यानंतर होणारा सामना जय भवानी कुसावडे विपक्ष अहमदीप दौली संदेश अशी लढत होईल एक मोठी मॅच पाहायला मिळेल तसेच सन्माननीय ग्राम विकास अधिकारी प्रमोदजी पाटील यांचं जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत होत आहे मी मंडळाचे अध्यक्ष राकेशजी मरागजे यांना विनंती करतो त्यांचे स्वागत करायचं आहे नक्कीच जेएमपी वासुडे संघाचा अजय सपकाळ याने जो षटकार मारला तो मारुती शिंदे उर्फ बारक्या यांच्याकडून कॅश प्राइज आले 500 रुपये जमा झाले आमच्या या ठिकाणी मॅच झाल्यानंतर आपण लगेचच घेऊन जायचं आहे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे विजयासाठी राजे आराव संघाला सलामीवीर राजे आराव संघ आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी नाही सलामीवीर पाहतोय विजय आणि सूरज स्ट्राईक एंडवरती विजय नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज गोलिंग मार्गवरती सज्ज झाला आहे एमपी वासुडे संघाकडून विनीत सपकाळला पाहतोय विनीत सपकाळ गोलिंग मार्गवरती सज्ज झाला आहे 18 चेंडूचा खेळ करायचा आहे मैदानाच्या 34 धावा गोळा करायच्या आहेत विजयासाठी राजे आराव संघ स्ट्राईक एंडवरती विजय भोसले एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख या कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये पेनपूर्व विभागामध्ये मोठं नाव आहे या खेळाडूचं शॉर्ट पिच चेंडू आहे गल्ली दिशेने चेंडू टाकलाय नितीन बुवा चेंडू पकडतायत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे संघाच्या अकाउंटला सुरुवात होते वैयक्तिक अकाउंटला सुरुवात करतोय विजय भोसले यांनी जो षटकार घेतले तर सुनील सप्पाळ यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे 500 रुपये पारितोषिक आलेले आहे नक्कीच विजय भोसलेसाठी सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज आले तसेच प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय सरपंच यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले प्रत्येक विकेटसाठी खाली राहिलाय चेंडू फसवा चेंडू आहे एस्ट्रेकच्या हातामध्ये चेंडू विसावतोय ज्ञानेश्वर सपकाळला पाहतोय आपण एस्ट्रेकच्या भूमिकेमध्ये ही भव्य दिव्य अशी जी ट्रॉफी दिसते प्रथम क्रमांकाची ती आम्हाला ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच ज्ञानेश्वर सुतार यांच्याकडून लाभलेले आहे त्यामुळे त्यांचं मंडळाच्या वतीनं खूप खूप आभार नक्कीच आभार केलं जाईल कौतुक केलं जाईल सरपंच साहेबांचं कारण का एवढी मोठी मॅचच्या याच्यासाठी आपण ट्रॉफी देणं म्हणजे मोठं योगदान आहे सरपंच साहेबांचं मोठं प्रेम आहे कुसवडे गावावरती सरपंच साहेबांचं प्रेम आहे नक्कीच ज्ञानेश्वरजी सुतार साहेब नक्कीच आपलं नाही गावावरती प्रेम आहे सगळे गावांवरती प्रेम आहे त्यांचं सरपंच साहेबांचं आमच्या सोबत सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत सुद्धा काम केलेलं आहे साहेब उत्तम गावामध्ये एक सुंदर व्यक्तिमत्व आहे ज्ञानेश्वर सुतार साहेब सरपंच वडवाळ ग्रामपंचायत प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये सुद्धा आले त्यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक षटकारासाठी विजय भोसलेसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आले 34 धावा गोळा करायची आहे धावसंख्या धावफलकावरती 1 लागते गोलंदाज निघते विनीत सूरज भोसलेसाठी यारकाबद्दल चेंडू होता खोदून काढला प्रशांत सप्पा चेंडूची उचल करणार फेकी करणार 1 धाव कंप्लीट होते एका धावेवर समाधान मानावं लागते राजे आराव संघाला 0 गडी बाद 2 धावा धावफलकावरती यानंतर होणार सामना एक मोठी मॅच पाहायचा आहे जय भवानी कुसावडे संघाचे सर्व खेळाडूंना विनंती असेल ते निलेवान सर्वांना विनंती आपण कॉम्बॉक्सच्या बाजूला यायचं आहे जय भवानी कुसावडे संघाचे सर्व खेळाडूंना विनंती आहे गणेशजी मारगजे आणि साहू मारगजे आपली वाट पाहत आहेत यानंतर मोठी मॅच पाहायला मिळेल एका बाजूला जय भवानी कुसावडे संघ असेल एका बाजूला अमरदीप दौली संघ असेल एका पंचायतीतील संघ आहेत
एका विभागातील संघांची लढत पाहायला मिळेल मैदानाच्या आत. आता लढत पाहतोय आपण पेन पूर्ववरून आलेला हा संघ राजे आराव खालापूर तालुक्यातील जेएमपी वासुडे संघ, म्हणजे खालापूर आणि पेन अशी लढत चालली मैदानाच्या आत. स्ट्रायकर वरती विजय भोसले, नॉन स्ट्रायकर वरती सूरज, गोलिंग मारवरती सज्ज झालाय विनीत सपकाळ. 2 धावा धाबलकावरती. दुधारी तलवार सक्सेस झालाय, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आलेला पहिला चौकार विजय भोसले ऑन द फायर. 6 धावा धाबलकावरती. पहिल्या षटकांमधील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असावा. 6 धावा धाबलकावरती लागलाय. दुधारी तलवारचा वापर केलाय विजय भोसलेनं. मी पहिलेच म्हटलं होतं हे खेळाडूचं मोठं नाव अख्ख्या कोयना क्रिकेटमध्ये असोसिएशन मध्ये असो किंवा पेन पूर्व विभाग ओपन टेनिस क्रिकेट मध्ये असो सुंदर फलंदाजी पाहायला मिळते विजय भोसलेच्या माध्यमातून. चला चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आत. आयोजकांना विनंती असेल आपण चेंडू देत आहे. जय भवानी मित्रमंडळाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. प्लीज सहकार्य करा, आपलंच आयोजन आहे. चेंडू हरवलाय पहा. त्या ऑफ साईडला कोणतेही खेळाडू नाहीत, प्रेक्षक सुद्धा नाहीत. जय भवानी कुसावडे संघाचे प्रेक्षकांना विनंती आहे हॉलंडर्स आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. प्लीज सहकार्य करा. आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये चांगलं आयोजन पाहायला मिळालं आपल्याला या ठिकाणी. आजच्या दिवसामध्ये तशीच आपण मेहनत करायची आहे. जय भवानी कुसावडेच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल. बच्चे पार्टींना विनंती आहे खास करून सरपटी चेंडू आडवा, एक टप्पा चेंडू आडवा, कसाही चेंडू आडवा गणेशजी मारागे साहेबांकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज लगेचच आमच्या इथून घेऊन जायचं आहे. कोणत्याही व्हॉलेंटियर्सनी म्हणजे लहान बच्चे पार्टी 1ली ते 5वी अशी बच्चे पार्टी आपण कुणीही चेंडू आडवा. हा वैभव मराठे नवरदेव आपल्याला 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे गणेशजी मराठे साहेबांकडून चेंडू आणून दिल्याबद्दल. नक्कीच आपलं खूप खूप योगदान आहे आपल्या आयोजकाच्या वतीनं. आपण सुद्धा आयोजकच आहात. गाडीवर बसू नका. आपण बाउंड्री लाईनचा ज्या तुमच्या समोर जेवढे प्रेक्षक असतील व्हॉलंटियर्स असतील जय भवानीचे सर्वांना बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायला सांगायचा आहे. मॅचला पाहतोय सुरुवात होते. सुंदर पटकाय स्टेट आउट चेंडू मारलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ येतोय. पहिला षटकार विजय भोसलेच्या बॅट मधून. 7 धावेने संघाची धावसंख्या वाढणार. 12 या अंकावरती डीजे. रमेश महाराज आपल्याला झेल पकडणं महत्वाचं होतं. 350 रुपयाचं कॅश प्राइज होतं या ठिकाणी. 350 रुपयाचं कॅश प्राइज होतं. नाही खेळाडू नाही ते प्रेक्षक आहेत. साऊथ तुमच्यासारख्या खेळाडून जर झेल पकडला तर तुम्हाला पैसे नाहीत. आणि सुनीलजी सप्पा साहेबांकडून षटकाराला 500 विजय भोसलेसाठी. हा साऊन जर झेल पकडला तर गणेशजी मराठे साहेबांकडून 200 आणि झेल सोडला तर तुम्ही 200 तर 400 द्यायचे. पहिला षटक संपलाय. प्रगती पथावरचा 6 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 10 बळकावरती लागल्यात. 12 या अंकावरती. विजय भोसलेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय या ठिकाणी. येणारे 12 चेंडू मागे धावा गोळा करायचे आहेत राजे आराव संघाला. 34 धाव्यांचं लक्ष आहे. नवीन गोलंदाज पाहतोय प्रशांत. फुलटा चेंडू आहे. भिरकावून दिलाय. संधीचं सोनं केलंय. सूरज भोसलेनं चेंडूला भिरकावलाय. चेंडू खोपली रोडला आलेला हात चौकार डीजे. जी लहान मुलं रस्त्याच्या साईडला आहेत त्यांनी रस्त्याच्या पलीकडे बॉल गेला तर जाऊ नये. तुम्ही कोणी बाहेर जायचं ना रस्त्याच्या. नक्कीच लहान मुलांना विनंती आहे चेंडू गेला तरी चालेल आपण नवीन चेंडू देऊ पण तुम्ही रोड क्रॉस करू नका. लहान मुलांना विनंती आहे. मोठ्या खेळाडूंना सुद्धा विनंती आहे प्रेक्षकांना गाडी बघून वाहने बघूनच रस्ता क्रॉस करा. अन्यथा चेंडू गेला तरी चालेल आपण नवीन चेंडू देऊ मैदानात. सुंदर गोलंदाजी पाहतोय
फलंदाज मला वाटतं बाद होते या ठिकाणी सूरज भोसले. धाव संख्या 10 फलकावरती 16 या अंकावरती मोठा आधार बसला राजे आराव संघाला सूरज भोसलेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. आधीच्या मॅचला हा फलंदाज नव्हता, कमी होतं राजे आराव संघाचं. आज आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आला, हाय टर्न फलंदाज अविनाश भोसले. हे एक मोठं नाव आहे, हे एक मोठं नाव आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे. 6 चेंडू मागे जरी 20 धावा असल्या तरी गोळा करायची क्षमता या खेळाडूच्या माध्यमातून आहे, कारण हा खेळ तितक्या ताकदीचा आहे. अविनाश भोसले राजे आराव संघाचा. सूरज बाज होतोय, अविनाश मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईक एंड वरती खेळणार अविनाश, नॉन स्ट्राईक एंड वरती खेळणार विजू भोसले. बॉलिंग मारवरती सज्ज झालाय प्रशांत सपकाळ. अनुभव आहे प्रशांत सपकाळच्या पाठीमाग. ह्या खेळाडूचं एक मोठं नाव आहे प्रशांत सपकाळ. 34 धावा गोळा करायचे आहेत. 16 धावा 10 फलकावरती लागल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे प्रगती पथावर. 18 चेंडूचा खेळ आहे फक्त मैदानाच्या आत. 3 षटकाचा सामना आहे. 10 चेंडू मागे 22 धावा गोळा करायचे आहेत अजूनही विजयासाठी राजे आराव संघाला. चुकी केली विजय सूरज भोसलेनं, विकेट राखून ठेवायचा होता. 18 धावींची गरज आहे, क्षमा असावी. प्रशांत सुंदर फटका. मी पहिलेच म्हटलं होतं ह्या खेळाडूकडे क्षमता आहे. नक्कीच या खेळाडूला जरी 6 चेंडू मागे 20 धावा जरी असल्या तरी ह्या खेळाडूकडे क्षमता आहे गोळा करण्याची. तोच फलंदाज अविनाश भोसले चेंडूला भिरकावून देतो सीमारेषा पलीकडं 6 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे, लगातार बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय राजे आराव संघाचा. धाव संख्या 10 फलकावरती लागतायत. 28 धावा. हॅट्रिक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले सुनील सप्पा साहेबांकडून. लावड अपील केले, फलंदाज बाद होतोय. दुसरा आदरा बसतोय, मोठा आदरा बसलाय राजे आराव संघाला. डीजे दोन आदरे बसले राजे आराव संघाला. धाव संख्या 10 फलकावरती लागल्या आहेत. 28 धावा. काय फलंदाजी पाहायला मिळाली अविनाश भोसलेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज पाहतोय सुजित. 7 चेंडू मागे येणारे 6 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 7 चेंडू आणि 6 धावा विजयासाठी राजे आराव संघाला. राजे आराव संघ पाहतोय आपण मैदानाच्या आत. एका बाजूला विजय भोसले, एका बाजूला प्रशांत सपकाळ. 7 चेंडू 6 धावा. सुजित स्ट्राईक एंड वरती. गोलंदाज निघतोय प्रशांत बाळा साळुंकेच्या उजव्या बाजूनी. यारकर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 शॉट, एकच धाव. नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागेल. 29 धावा. येणारे 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असेल. येणारे 6 चेंडू मागे 5 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. बिग फाईट मॅच पाहायला मिळते मैदानाच्या. एका बाजूला जेएमपी वाशुटे तर एका बाजूला राजे आराव. गोलंदाज निघतोय ज्ञानेश्वर सपकाळ. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू आणि 5 धावा. यानंतर होणार सामना जय भवानी कुसावडे विपक्ष अमरदीप दौली संदेश. अशी लढत पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकलाय मला वाटतंय जय भवानी कुसावडे संघानं आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. कर्णधार महेश मरागजे. सुंदर गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू होता. दिशा द्यायची होती फक्त चेंडूला.
येणारे 5 चेंडू आणि 5 धावींची गरज विजयासाठी राजे आराव संघ. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. ज्ञानेश्वर सपकाळ एक अनुभवी गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगार म्हटलं जातं या खेळाडूला. साथे आमचे साथी समालोचक, आमचे मित्र मिलिंदजी कदम एमके, एक हिंदी कॉमेंटेटर, हिंदी बादशाह म्हटलं जातं त्यांना. याचा आपण नक्कीच याचा एमके आपण तुमचा आवाज आम्हाला हिंदीमध्ये ऐकायचा आहे, कारण का जे बॅक साईडला जे खेळाडू प्रेक्षक बसले ते त्यांना आवाज ऐकायचा हिंदीमध्ये. 4 चेंडू आणि 5 धावेंची गरज. 4 चेंडू 5 धावा, 5 धावा, 4 चेंडू. ज्ञानेश्वर सपकाळ निघतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातार 3 चेंडू डॉट निघतायत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. बिग फाईट मॅच मैदानाच्या आत. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू आणि 5. हा सामना जर ज्ञानेश्वरने जिंकून दिला तर सन्माननीय सरपंच यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. नक्कीच सरपंच साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. कॅश प्राइज वाढवलं पाहिजे सरपंच साहेबांनी आपल्या संघासाठी. आणि दिनेशजी सपकाळकडून 500 म्हणजे 1000. आणि चेंडूला भिरकावलंय. सुंदर क्षेत्ररक्षण साहिलच्या माध्यमातून सुंदर फेकी पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आता येणारे 1 चेंडू आणि 2 चेंडू आणि 4 धावींची गरज. अतिघाई संकटाने विजू भोसलेनं घाई केली, फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज प्रशांतला पाहतोय. 2 चेंडू आणि 4 धावींची गरज. 2 चेंडू 4 धावा, 4 धावा, 2 चेंडू. सुंदर मॅच पाहायला मिळाली मैदानाच्या साहिलच्या माध्यमातून. सुंदर क्षेत्ररक्षण. जर प्रेक्षकांना ही मॅच आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांचा गजर करायचा आहे. एका बाजूला राजे आराव तर एका बाजूला जेएमपी वाशुटे. ज्ञानेश्वर सपकाळ गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. सरपंच साहेबांकडून 500, दिनेश सपकाळ साहेबांकडून 500 असे 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय ज्ञानेश्वर साठी. जर संघ विजय केला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच ह्या चेंडूवरती समजेल आपल्याला कॅश प्राइज नक्कीच. जर चेंडू डॉट निघाल तर कॅश प्राइज नक्कीच वाढेल या ठिकाणी सरपंच साहेबांच्या माध्यमातून. चला फास्ट करायचंय, फास्ट करायचं. ज्ञानेश्वर टू प्रशांत. 2 चेंडू 4 धावा. गोलंदाज निघतोय ज्ञानेश्वर. शॉर्ट पिच चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगताय. चेंडूला भिरकवायचं होतं, दिशा द्यायची होती चेंडूला. आता बिग फाईट मॅच पाहायला मिळते. हार्ड मॅच झाली. हृदयाचं ठोकं वाढवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गलती केली, चुकी केली विजय भोसलेनं. 3 डॉट चेंडू खाले विजय भोसलेनं आणि प्लस. तो कोण आउट झाला भाऊ? आउट कोण झाला? आउट आउट सुजित सारख्या फलंदाजाला बाद केलं. विजय भोसलेनं चुकी केली. 6 चेंडू आणि 5 धावींची गरज होती विजयासाठी राजे आराव संघाला. ती मॅच कुठं आली पहा. 1 चेंडू आणि 4 धावा. एक मोठा फटका. कोणाच्या बाजूने झुकते मॅच पाहायचंय. राजे आराव की जेएमपी वाशुटे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मैदानाच्या आत. सुंदर फटका आहेत. 2 क्षेत्ररक्षण आहेत. अजय आहेत, विनीत आहे. चुकी होणार नाही. सामना जिंकलाय जेएमपी वाशुटे संघाने. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मैदानाच्या आत. सामन्याचा सामनावीर जातोय नो डाऊट ज्ञानेश्वर सपकाळ, ज्यानं 5 धावा असताना त्या डिफेन्स केलेला आहे आणि वैयक्तिक बॅटिंग करताना 11 धावांची खेळी केलेली आहे.
आणि या सामन्यावर जातो ज्ञानेश्वर सपकाळ्याला आणि या सामन्यावरचा पुरस्कार देतील सन्माननीय सरपंच ज्ञानेश्वर सुतार साहेब तसेच आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे. धन्यवाद रमेशजी महाराजजी साहेब. बघा ज्ञानेश्वर सपकाळसाठी सरपंच ज्ञानेश्वर सुतार आमचे मित्र ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांकडून 500 आणि दिनेश सपकाळ साहेबांकडून 500 असा 1000 रुपयाचा क्रॅश तयार झाले. ज्ञानेश्वर सपकाळ कमान द स्टेज. दिनेश सपकाळ आणि साहिल दिनेश सपकाळ आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आपले कॅश प्राइज. हा विशाल महाराजजी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. अनिल सपकाळ यांचे देखील विशाल महाराजजी मुकुंदजी सपकाळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच पहिलंच म्हटलं होतं रमेशजी महाराजजी साहेब हा चेंडू जर डॉट निघाला तर पैशांचा पाऊस पडेल मैदानाच्या आत. नक्कीच मुकुंदजी सपकाळ मामांच्या माध्यमातून 400 म्हणजे असे 1400 रुपयाचं कॅश प्राइज झाले ज्ञानेश्वर सपकाळसाठी. नक्कीच आपण तुमच्या हस्ते द्यायचं आहे. तुमच्या हस्ते द्यायचं आहे सरपंच साहेब. दिनेश सपकाळ यांचे 500 रुपये आणि दिनेश सुनील सपकाळ यांचे 500 रुपये आले का? सुनील सपकाळ असे 1400 रुपयाचं कॅश प्राइज झाले ज्ञानेश्वर सपकाळसाठी. मोठी मॅच. थांबा 1 मिनिट. ग्रामसेवक साहेबांना विनंती असेल आपण जायचं आहे नक्कीच थांबायचं 1 मिनिट. साहेबांना उद्या ज्ञानेश्वर सपकाळनं सुंदर गोलंदाजी केली आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये एक बिग फाईट मॅच.